मुलांनो, आज आपण इयत्ता 8वीला पाठ क्रमांक 4 16वर युरेका युरेका या पाठाची थोडक्यात माहिती घेऊ आणि रेमेडियलच्या माध्यमातून प्रश्नांची उत्तरे देखील पाहू. कारण परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला 1 ते 5 पर्यंतचे जे MYचे घटक आहेत हे बरेच दिवस झालं शिकून, त्यामुळे त्याची रेमेडियल टीचिंगच्या माध्यमातून तयार करू आणि 6 ते 8 पर्यंतचे जे तुमचे आहेत त्याच्यावर युनिट टेस्ट परवाच झालेली आहे, त्यामुळे त्याची तयारी तुम्ही केलेली आहे. थोडक्यात आपण रेमेडियलच्या माध्यमातून याची तयारी करत आहोत. युरेका युरेका म्हणजे आर्किमिडीज नावाचा शास्त्रज्ञ होता आणि तो राजा हिरोच्या दरबारात जात असे. तेव्हा राजाने वाढदिवसासाठी मोठा मुकुट बनवायला सांगितला होता. मुकुट बनवायला दिल्यानंतर कारागिराने अतिशय छान मुकुट बनवला आणि तो आपल्या राजाला दाखवायला आला. राजा मुकुट पाहून बेहद खुश झाला. परंतु राजाच्या एकाएकी लक्षात आले की कोणताही कारागीर ज्यावेळेस त्याला आपण सोने देतो त्यावेळेस तो भेसळ केल्याशिवाय मुकुट तयार करतच नाही. त्यामुळे वडिलांचे हे बोल त्याच्या लक्षात आले आणि त्याने आपल्या दरबारात असलेल्या आर्किमिडीजला बाजूला बोलून विचारले की या मुकुटामध्ये बनवताना भेसळ केली आहे का नाही हे आपल्याला कसं शोधता येईल. त्यावर आर्किमिडीज म्हणाला, ठीक आहे, विचार करतो. आणि आर्किमिडीजच्या डोक्यात एकच विचारचक्र सुरू झाले. त्या मुकुटात कारागिराने चांदी तर मिसळली नाही ना. म्हणून त्याने काय केलं, मुकुटाच्या वजनाएवढे सोने आणि मुकुटाच्या वजनाएवढी चांदी घेतली आणि ते दोन्ही गोळे हातात घेतले. त्याचे आकारमान चेक केले. सोने आणि चांदी यामध्ये चांदीचं वजन जास्त असते, त्यामुळे आकारमानाने तो गोळा मोठा झाला. तुलनेत सोन्याचा गोळा चांदीच्या गोळ्याच्या लहान होता. यावरून आर्किमिडीजच्या लक्षात आले की आपल्याला याच्या आकारमानावरून त्या सोन्याच्या मुकुटामध्ये चांदी तर मिसळली नाही ना हे आपल्याला लक्षात येईल. म्हणून आर्किमिडीज विचार करत करत रात्री तो आंघोळीसाठी टबमध्ये एक टब भरून त्यामध्ये सुरुवातीला हात, त्यानंतर पाय आणि हळूहळू तो टबमध्ये बसू लागला. जसजसा तो टबमध्ये बसू लागला तसं तसं त्याच्या वजना एवढे आकारमाना एवढे पाणी टबच्या बाहेर सांडू लागले. हे पाहत असताना त्याच्या एकाएकी लक्षात आले की पाण्याचा टब आपण काठोकाठ भरल्यानंतर त्या टबमध्ये आपण उतरल्यानंतर आपल्या आकारमाना एवढे पाणी बाहेर पडले आहे. त्यावरून तो ओरडला, युरेका युरेका, सापडले सापडले, उत्तर सापडले असे ओरडत तो काय केला, आर्किमिडीज टबमधून बाहेर पडून राजवाड्याच्या दिशेने धावत सुटला. दरबारात जाऊन त्याने प्रयोग करून दाखवले की मुकुटामध्ये चांदीची भेसळ केलेली आहे. कारण सोन्याचा गोळा आणि चांदीचा गोळा त्याने दोन्ही गोळे काय केले, पाण्याच्या टबमध्ये टाकले आणि सोन्याच्या गोळ्याच्या आकारमाना एवढे पाणी टबमधून बाहेर पडले. त्यावेळेस त्याच्या लक्षात आले की त्यामध्ये परत चांदीच्या गोळ्याच्या आकारमाना एवढे पाणी बाहेर पडले. चांदीच्या गोळ्याच्या आकारमानाचे पाणी जास्त होते. त्यावरून त्याच्या लक्षात आले की सोन्याच्या मुकुटामध्ये चांदीची भेसळ केलेली आहे. यावरून त्यांनी राजाला सांगितले. राजाने शाबासकी दिली आणि त्या कारागिराला म्हटला की यामध्ये चांदीची भेसळ आहे. अशा परीने आर्किमिडीजने शोध लावला की आपल्या आकारमाना एवढे दगड जर आपण पाण्याच्या भांड्यामध्ये सोडला तर त्या आकारमाना एवढे पाणी बाहेर पडते. धावपळ म्हणजे गडबड, दिमाग म्हणजे रुबाब, झटणे म्हणजे प्रयत्न करणे, अतोनात म्हणजे अतिशय, तोळा म्हणजे सोने चांदीचे वजन करण्याचे माप, उद्गार म्हणजे बोल, राजाच्या तोंडून पडलेले बोल आणि आर्किमिडीजच्या तोंडून पडलेले बोल, युरेका युरेका. वितळणे म्हणजे विरघळणे, भेसळ म्हणजेच मिसळ, जसे सोन्याच्या मुकुटामध्ये चांदीची भेसळ केली होती. अवकाश म्हणजे जागा, स्पेस. सांडेल म्हणजे बाहेर पडेल, जसे टबमध्ये आर्किमिडीजच्या आकारमाना एवढे पाणी बाहेर पडले होते. युरेका म्हणजे सापडले. शोध लागल्याचा आनंद व्यक्त केलेला अनुद्गार म्हणजे युरेका, सापडले सापडले. युरेका युरेका म्हणजे सापडले सापडले. अशा तऱ्हेने थोडक्यात माहिती आपण घेतल्यानंतर
या पाठाखाली असलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण घेऊयात. ओ. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. राजा हिरोच्या दरबारात धावपळ का चालू होती? राजा हिरोच्या दरबारात धावपळ चालू होती कारण राजाचा राज्याभिषेक म्हणजे वाढदिवसचा दिवस होता. 2. राजा का व केव्हा बेहोश झाला? राजा जेव्हा कारागिराने मुकुटावरील रेशमी रुमाल बाजूला केला त्यावेळेस आनंदाने राजा बेहोश झाला कारण त्याने सर्व कौशल्यपणाला लावून कारागिराने सुंदर मुकुट बनवला होता. 3. राजाने आर्किमिडीजला हळू आवाजात काय विचारले? उत्तर. राजाने विचारले, हा मुकुट न वितळवता त्यात भेसळ आहे की नाही हे ओळखता येईल का? असे राजाने आर्किमिडीजला हळू आवाजात बाजूला घेऊन विचारले. 4. आर्किमिडीजने राजवाड्यात जाऊन काय सिद्ध केले? उत्तर. राजवाड्यात जाऊन त्याने प्रयोग करून दाखवून दिले की मुकुटात चांदीची भेसळ होती हे सिद्ध करून दाखवले. त्यानंतर आ. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. परत एकदा. 1. राजा हिरोच्या दरबारात धावपळ का चालू होती? राजा हिरोच्या दरबारात महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वाढदिवसाची धावपळ चालू होती. राजा का व केव्हा बेहोश झाला? जेव्हा कारागिराने मुकुटावरील रेशमी रुमाल उचलला त्यावेळी राजा आनंदाने बेहोश झाला. राजाने आर्किमिडीजला हळू आवाजात काय विचारले? राजाने विचारले की या मुकुटामध्ये चांदीची भेसळ तर केली आहे की नाही? 4. आर्किमिडीजने राजवाड्यात जाऊन काय सिद्ध केले? आर्किमिडीजने राजवाड्यात जाऊन केले की हा मुकुट बनवताना याच्यामध्ये चांदीची भेसळ केली आहे हे सिद्ध केले. आ. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. महाराजांच्या राज्याभिषेक वाढदिवसाचे वर्णन करा. महाराजांचा राज्याभिषेक वाढदिवस होता म्हणून तो वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्यासाठी राजवाड्यातील प्रत्येकजण झटत होता, प्रयत्न करत होता. कारागिरीला मुकुट बनवायला दिला होता. त्याचबरोबर दरबारातील सर्व नोकर चाकर राजाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सर्वजण झटत होते. 2. आर्किमिडीजच्या डोक्यात कोणते विचारचक्र सुरू झाले? आर्किमिडीजच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले की राजाने जे आपल्याला सांगितलंय की सोन्याचा मुकुट बनवताना याच्यामध्ये चांदीची भेसळ आहे की नाही हे कसे पाहता येईल यासाठी त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले. 3. आर्किमिडीज युरेका युरेका असे का ओरडत सुटला? आर्किमिडीज युरेका युरेका ओरडत सुटला कारण त्याला माहिती झाले की कोणत्याही पाण्याच्या भांड्यामध्ये एखादा पदार्थ सोडला तर त्याच्या आकारमाना एवढे पाणी आपल्याला त्या भांड्यातून बाहेर पडते. मग ते पाण्याचे आकारमान पाणी चेक करून आपल्याला त्याच्यात भेसळ आहे का नाही हे शोधता येईल. म्हणून आर्किमिडीज युरेका युरेका असे ओरडत राजवाड्याकडे पळत सुटला. 4. या पाठात उल्लेख केलेल्या आर्किमिडीजचा सिद्धांत माहीत आहे का? त्याविषयी लिहा. आर्किमिडीजचा सिद्धांत माहिती आहे कारण पाण्याने भरलेल्या टबमध्ये कोणतीही वस्तू किंवा पदार्थ सोडला असता त्या वस्तू किंवा पदार्थाच्या आकारमाना एवढे पाणी बाहेर पडते. म्हणजेच त्या आकारमानाचे आपल्याला पाण्याचे वजन करून चेक करता येते. ई. खालील अधोरेखित शब्दांचे वचन बदलून नवीन वाक्य तयार करा. 1. मुकुटावरील रेशमी रुमाल उचलला मात्र तो आनंदाने बेहोशच झाला. उत्तर. मुकुटावरील रेशमी रुमाल उचलला मात्र तो आनंदाने बेहोश झाला. रेशमी रुमाल मुकुटावरील मुकुटांवरील. 2. मुकुटाशी तुलना करण्यासाठी मुकुटाचे आकारमान माहीत हवे. मुकुटाची तुलना करण्यासाठी सोन्या आणि चांदीचे दोन्ही मुकुटांचे आकारमान माहिती हवे. त्यासाठी आर्किमिडीजचे तत्व वापरून आपल्याला त्याचे आकारमान मोजता येईल. पुढे खालील शब्दांचे 2 समानार्थी शब्द लिहा. 1. धावपळ
गडबड धडपड. 2 खुश आनंदी प्रसन्न. 3 तबक ताट परात. कौशल्य कसब हातोटी. 5 पाणी जल नीर. 6 राजवाडा राजमहल राजदरबार. पुढचा प्रश्न ऱ्हस्व उ. खालील क्रियापदांचा वाक्यात उपयोग करा. पहिलं क्रियापद दिले त्यांनी 1 घडवला. वाक्य त्याने सोन्याच्या धातूपासून सुंदर मुकुट घडवला. कारागिराने सोन्याच्या धातूपासून सुंदर मुकुट घडवला. 2 झटत होता. वाक्य तो सायकल शिकण्यासाठी नेहमी झटत होता. 3 सापडले. वाक्य मला सोन्याचे दागिने सापडले. 4 दाखवून दिले. वाक्य यश मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागतात हे त्याने दाखवून दिले. पहा, यश मिळवण्यासाठी काय करावं लागते? प्रयत्न करावे लागतात हे त्याने दाखवून दिले. जसे आर्किमिडीजने दाखवून दिलं विचार करून की या मुकुटामध्ये चांदीची भेसळ केलेली आहे. दीर्घ उ. वचन बदला. 1 मुकुट मुकुटे. 2 गोळे एकवचन गोळा. 3 पाय पायच राहील. 4 कारागीर कारागीर कलाकार. 5 दागिना दागिने. 6 राजवाडा राजवाडे. वचन बदला. यामध्ये मुकुटचं होईल मुकुटे, गोळेचं होईल गोळा, पायचं पायच राहील, कारागीर कारागीर कलाकार, दागिना दागिने, राजवाडा राजवाडे. त्यानंतर पुढील पानावर जाऊया आपण. क्रियाविशेषण अव्यय. खालील वाक्य वाचा व अधोरेखित शब्दाकडे नीट लक्ष द्या. 1 राजाने विचारले. आता या ठिकाणी विचारले. 2 राजाने हळू आवाजात विचारले. हळू आवाजात. दुसऱ्या वाक्यात हळू आवाजात या शब्दाने राजाने कसे विचारले हे सांगितले आहे. म्हणजेच क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगितली आहे. कशी? हळू आवाजात. म्हणून हळू आवाजात हे क्रियापदाचे क्रियाविशेषण आहे. आणि क्रियापद काय? विचारले. 1 राजाने विचारले क्रियापद आणि त्या क्रियापदाविषयीचा अव्यय जो आहे कसे विचारले तर हळू आवाजात. क्रियापदाचे विशेषण काय? हळू आवाजात. आता खालील वाक्य वाचा व समजून घ्या. 1 टबमधून पाणी सांडत होते. टबमधून काय सांडत होते? पाणी. 2 आर्किमिडीज दरबारात हजर होता. आर्किमिडीज कोठे हजर होता? तर दरबारात. 3 संध्याकाळी तो आंघोळीसाठी निघाला. कोण निघाला आंघोळीसाठी? आर्किमिडीज. कधी निघाला? संध्याकाळी. संध्याकाळी तो आंघोळीसाठी निघाला. 4 राजाला मुकुट अतोनात आवडला. अतोनात म्हणजे काय? अतिशय. राजाला काय आवडला? मुकुट. कसा आवडला तर अतिशय म्हणजे अतोनात आवडला. त्यानंतर पुढे खालील काही क्रियाविशेषणे वाचा व काही वाक्य तयार करा. खालील काही क्रियाविशेषणे वाचा व काही वाक्य तयार करा. 1 बाहेर. क्रियाविशेषण आणि त्याचं वाक्य. बाहेर. तो घराबाहेर पडला. 2 सावकाश. तो अतिशय सावकाश चालत होता. 3 दूर. तो नेहमी दूर अंतरावर उभा राहत असे. 4 उद्या. शाळेला उद्या सुट्टी आहे. 5 तेथे. तो तेथे उभा आहे. 6 पटकन. त्याने मला पटकन मिठी मारली. पुढे भरभर. आज त्या ठिकाणी भरपूर पाऊस पडला. भरभर. आज भरभर मी चालत आलो. काल. मी दररोज शाळेत येतो. 5 मी काल शाळेत गेलो नाही. भरपूर. आज भरपूर पाऊस पडला. मी या ठिकाणी काल आलो आहे. दररोज.
मी दररोज शाळेत येतो. अगोदर. तो नेहमी माझ्या अगोदर येतो. सतत. पावसाळ्यात सतत पाऊस पडतो. अशा तऱ्हेने आपण युरेका युरेका या पाठाची थोडक्यात माहिती, त्याचबरोबर पाठाखालील प्रश्न, व्याकरण आणि क्रियाविशेषणाचे अव्यय याविषयी रेमिडियल टीचिंगच्या माध्यमातून माहिती घेतली. या ठिकाणी थांबूयात आपण. आणि हो, तुम्हीही रेमिडियलच्या माध्यमातून तयारी करा MYसाठी, मिड ऑफ इयर एक्झामसाठी. धन्यवाद. या ठिकाणी थांबूयात आपण.